नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं बघू शकताय आमचं आवरले. आता मी तुम्हाला मगाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेच, आम्ही चतुर्थी असल्यामुळे, अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आज गणपती मंदिरात जाणार आहोत. तर आज असं होणार होतं की याहू नसणार आहेत, कारण ते गेले होते कामाला. त्यामुळे आम्ही राहुलसोबतच जाणार आहे. राहुल, काजल, पिल्या आणि आम्ही दोघीजण. तर त्यामुळेच आम्ही दोघी पण चाललो. इथं कांचनचं आवरून झालं आता आणि आता आम्ही जाणार आहोत. तर आजचा दिवस खूपच म्हणजे इंटरेस्टिंग झाला, म्हणजे एकदम असा अनफॉर्गेटेबल झाला माझ्यासाठी. तर तसे बरेच मोमेंट आहेत कांचनसोबतचे माझे, जेव्हा मला खूप छान वाटतं, असं तिच्याविषयी आणखी जास्तच मी तिच्यावर म्हणजे असं जास्त प्रेम करू लागते. तर आज तसंच काहीच झालं, जे मी तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे. तर आता आवरलं कांचनचं आणि राहुलने रिक्षा थांबवली होती आमच्यासाठी. तर पिल्या आतमध्ये वाट बघत बसलेला, सारखा फोन करत होता, या मामी या मामी म्हणून. आणि मग आम्ही चाललोय. आता बघू शकता इथं वाट बघत बसलाय. पिल्याला बघू दे बाहेर. या की मामी म्हणताय बघा. आणि आम्ही बघा चाललोय गणपती मंदिरमध्ये. आणि आज अंगारकी चतुर्थी आहे म्हणून राहुल, काजल, ताई, मी आणि पिल्या चाललोय. तर आमच्या लेकीला घेऊन चाललोय आम्ही. आणि नाही, त्यामुळं राहुलची जबाबदारी असते आम्हाला न्यायची आणि राहुल आम्हाला न्यायला लागेल. तर बाय बाय. शक्यतो गर्दीच्या दिवशी मी कुठे बाहेर जातच नाही, म्हणजे देवाचं यात्रा असो किंवा दुसरं काय असो. आणि अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणपतीला खूप गर्दी असते. साधे संकष्टी चतुर्थी जरी असली तरी सुद्धा खूप गर्दी असते. आणि याहू असल्याशिवाय तर मी कुठं जातच नाही. आता कांचनसोबत जरा जरा जायला लागले. तर बघू शकता इथं तुम्ही किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, म्हणजे खूपच गर्दी होती. आम्ही इकडं लांब रिक्षा लावलेली तरीसुद्धा खूप गर्दी होती. मग इथून आम्ही हे पेढे आणि नारळ वगैरे घेतलं, फुलं वगैरे घेतली. आणि झालं असं की जे ह्यांचं स्टॉल होतं ना फळांचं हे, तर त्या ताई पण आमच्या ओळखीच्याच होत्या, म्हणजे त्या आपल्या फॉलोअर्सच होत्या. त्या बोलले की आम्ही तुमच्या व्हिडिओवर कमेंटसुद्धा केली. तर खूप छान वाटलं. तर आता ते घेऊन आम्ही आतमध्ये आज चाललो आहे, म्हणजे आलो आहे आतमध्ये. तर खूप म्हणजे खूप गर्दी होती. आतमध्ये येऊस तरच खूप गर्दी होती. मी तर कांचनला म्हटलेलं मी बाहेरच थांबते, तर ती म्हणत होती की नको तसं बाहेर थांबायला, चला आता जवळ आले तर. आणि ती अशी एकदम अशी स्पेस करत होती, कारण माझी हाईट कमी असल्यामुळे गर्दीमध्ये मला असं श्वास घ्यायला पण येत नव्हता. तर तिनं असं एकदम व्यवस्थित सगळ्यांना मध्ये मध्ये स्पेस करत करत मला ती व्यवस्थितरित्या आतपर्यंत घेऊन गेली. तर तिनं मला थोडा पण त्रास होऊ नाही दिला, कोणाचा धक्का वगैरे सुद्धा नाही लागू दिला. तर बघू शकताय तुम्ही इथे किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि मी कधीच गेले नसते, शक्यतो मी जाणारच नव्हते. मी तिला म्हणत होते मी इथं थांबते, तर नाही म्हटली. चला म्हटली आता एवढ्या जवळ आलो आहे. तर म्हणजे ते सारखं म्हणजे आता एवढं जवळ आलं आहे, थोडं राहिले, एवढं जवळ आलं आहे, थोडं राहिले. मला एवढं लांबून दिसत बी नव्हतं की आता केवढं राहिले तर गर्दीमुळे. तर असं करत इथून तर या गेटमधनं तर मला आतमध्ये जायचंच नव्हतं, एवढी गर्दी होती. तरी पण तिनं मला आतमध्ये नेलं. मग इथून पुढे तर काही जाणं शक्यच नव्हतं. इथून खूप गर्दी होती आणि स्पेस पण एकदम कमी होती. त्यामुळे तिला म्हटलं तू जाऊन ये, मी बाहेर थांबते. तर त्यामुळे मी इकडं बाहेर थांबले आणि ती आतमध्ये गणपतीकडे गेले. आणि मी बाहेर बसले होते. तर बाहेर बसले तर तिथं पण आपले काही सबस्क्रायबर भेटले, त्यांना पण भेटून खूप छान वाटलं. गडबड होती आणि गर्दी पण खूप होती. नंतर आम्ही असं पूर्ण दर्शन घेतलं. तर कसं असतं, जेव्हा राहुल सोबत नसतात ना, तर तेव्हा राहुल सोबत असतात. शक्यतो आम्ही दोघी कुठं जातच नाही, सांगलीमध्ये कुठं जात नाही, बाकी गावी वगैरे जातो. त्यामुळे मग राहुल आम्ही सगळेजणी आलो होतो. तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती चतुर्थीनिमित्त. त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि पहिल्यांदा एवढ्या गर्दीत मी गेले होते जस्ट बिकॉज ऑफ कांचन. आणि दुसरं म्हणजे काय झालं माहिती आहे का, चप्पल तिकडं सोडली होती माझी गर्दीच्या ठिकाणी. म्हणजे जिथून आपण आतमध्ये येतो तिथे चप्पल होती आणि तिथून साईडला रस्ता होता बाहेर जायचा, ज्याला गर्दी नव्हती. त्यामुळे मी म्हणत होते कांचनला आपण तिकडूनच जाऊया. तर कांचन म्हटली नाही तसं जाता येत नाही, म्हणजे जाताच येत नव्हतं. तशी ती सिस्टीमच बनवली होती की त्याच रस्त्याने रिटर्न जायला येत होतं. तर असा विषय होता. मग ती म्हटली तुम्ही थांबा. तिने एकदम मला गर्दीच्या बाहेर आणून सोडलं
आणि नंतर ती चप्पल आणायला गेली तिची आणि माझी. तर माझी चप्पल तिने हातात घेऊन आली आणि मला एकदम गर्दीच्या बाहेर सेफमध्ये बसवलं होतं. राहुलची ना आमची पण चुकामुक झाली, पण आमच्या दोघींची नाही होऊ दिली. तिने शेवटपर्यंत माझा असा हात नाही सोडला. त्यामुळे खूप एवढं भारी वाटलं ना मला, खूप छान वाटलं. तर असा होता आजचा पूर्ण दिवस, जो की माझ्या नेहमी लक्षात राहील. आणि ती माझी चप्पल अशी हातात घेऊन आली, असं नाही की म्हटली मी चप्पल कसं हातात घेऊन येणार, तसं बरोबर वाटत नाही. मलाच उगाच वाईट वाटायला आलं की मी तिथे गेले नाही म्हणून आणि तिनं माझी चप्पल हातामध्ये घेऊन आली म्हणून. तर असं खूप मला वाईट वाटलं आणि छान पण एवढं वाटलं की ती माझी एवढी केअर करते म्हणून. तर असं झालं. आणि मग आता सगळा देवाला प्रसाद वगैरे दाखवला. तर बघू शकताय चतुर्थीनिमित्त खूप छान डेकोरेशन केलं होतं मंदिराला. तर बऱ्यापैकी आपल्या व्हिडिओमध्ये हे मंदिर तुम्हाला दिसतंच. संकष्टी चतुर्थीला आम्ही जातोच किंवा आधीमध्ये पण जात असतोय. तर बघू शकता इथं किती छान मंदिराला सजवण्यात आलेलं आहे. आणि खूप लांबून भाविक येत होते, म्हणजे जे आपल्याला भेटले होते आपले फॅन्स ते पण लांबचेच होते. त्यांनी काहीतरी गावाचं नाव सांगितलं, ते काय मला आठवत नव्हतं. तर बघू शकताय तुम्ही कसली मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि गर्दी बघून बाहेर आल्यावर मला वाटलं की बापरे, एवढ्या गर्दीत मी गेली होते. आणि गर्दीच्या ठिकाणी मी पाया पडायची तर जाऊ शकत नसते ना. तिथला ह्या जो हळदी कुंकू असतो, जो काही अंगार असतो, तो कांचन तिला बी लावते आणि मला पण न चुकता लावते. तर असं असतं. आता आम्ही बाहेर आलो आहे, रिक्षाकडे चाललो आहे. तर काजलला घ्यायची होती हलव्याची ज्वेलरी. आम्ही पण आणली, आता ते शूटमध्ये तुम्हाला दिसेल नंतर. तर तिला हलव्याची ज्वेलरी घ्यायची होती, त्यामुळेच आम्ही ते शोधत होतो शॉप. तर गावला आम्हाला एक शॉप आणि तिथं बघू शकता अशा प्रकारे ज्वेलरी होती. ज्वेलरी 450 पासून ते 2000 होती. तर आणि रॉ मटेरियल पण भेटत होतं ज्वेलरीचं. तर त्यामुळे आम्ही रॉ मटेरियलच घेतलं. कांजीसाठी एक सेट आणला होता, पण अजून एक सेट मी बनवणार होते. तर तो बनवला मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता आम्ही रॉ मटेरियल घेतलेलं आहे आणि आता घरी चाललो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कसं होतं, शूटिंग थोडंसं झालं होतं, त्यामुळे मी हे जरा व्हिडिओ स्लो करून तुम्हाला दाखवते.